केंद्र सरकार द्वारा हाल ही में पारित वक्फ सुधार कानून 2025 को भेदभावपूर्ण और संविधान विरोधी ठहराते हुए ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की यवतमाल समिति ने शुक्रवार को राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू को निवेदन भेजकर इस कानून को तत्काल रद्द करने की मांग की। ते मुळात मुस्लिम समाजावरती अन्यायकारक आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये जेव्हा पिटिशन दाखल झालं तेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारची भूमिका वेगळी आहे आणि बिल पास करतानाची भूमिका वेगळी आहे। यामधून मुस्लिम समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। यातल्या प्रामुख्याने ज्या काही मागण्या आहेत की वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये प्राचीन काळापासून ज्या काही मालमत्ता आहेत त्यावरचा जो वक्फचा जो निर्णय आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे। तो निर्णयाचा जो अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे तो मुळात चुकीचा आहे आणि त्यावरून जो काही घोळ निर्माण होणार आहे यातून एक गोष्ट प्रामुख्याने अशी लक्षात येते आहे की वक्फच्या संदर्भामध्ये ज्या काही जमिनी आहेत त्या काही लोकांना जाणीवपूर्वक प्रदान करण्याच्या उद्देशाने हा कायदा पास तर केला नाही ना असा संशय आम्हाला निर्माण होतो आहे। आणि म्हणून असा जर प्रयत्न असेल तर त्या लोकांनी इस्लाम कबूल करावा आणि प्रॉपर्टी घ्यावा, हा कायद्याचा विषयच उरणार नाही। आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये आमची अशी मागणी आहे, संपूर्ण देशामध्ये आमची ही मागणी अशी आहे की हा कायदा मुळात अन्यायकारक असल्यामुळे नॉन मुस्लिम असलेल्या लोकांना या वक्फ बोर्डावरती घेण्याचा निर्णय आहे तो सुद्धा मुळात चुकीचा आहे। त्याचं कारण असं हा जर लावला तर हिंदूंनाही तोच निकष लावावा, बौद्धांनाही तोच निकष लावा आणि बौद्धगया टेम्पल जे आहे ते बौद्धांच्या हवाली करण्यात यावं। अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे समाजामध्ये दुही निर्माण होईल, देश संघटित राहणार नाही आणि देशाची सामाजिक सलोखा हा नष्ट होईल। त्यामुळे तात्काळ केंद्र सरकारने हा कायदा मागे घ्यावा ही आमची मागणी आहे।